कोकटनूर यल्लमाच्या दर्शनाला. तर बघा आम्ही कोण कोण चाललो. इकडे मम्मी आहे आणि ही श्वेता, तिकडे बघा काकू आहे, ही रक्षिता, इकडे बघा भाऊ आहे. गर्दी तर भरपूर आहे रोडला. ಅಣ್ಣ ಬಂದಿದ್ದಾನೆ ನೋಡ್ರಿ. ಇವ್ರು ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ಮಾಮ ಹತ್ರಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರಿ. ಕೊಕಟೂರು ಜಾತ್ರೆ ಬಂದಿದ್ರಿ ನೋಡ್ರಿ. ಇವ್ರು ನಮ್ಮ ಕಾಕು, ನಮ್ಮ ಮಮ್ಮಿ, ಶ್ವೇತಾ, ರಕ್ಕು ಹೊಂಟಾರ್ರಿ. ಹಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ. ನೋಡ್ರಿ ಕೊಕಟೂರು ಜಾತ್ರೆ ಬರ್ರಿ, ನಮಗೆ ದೇವ್ರ ಗುಡಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ. तर मंडळी बघा, हे कोकटनूरमधलं पाहुण्यांचं घर आहे. म्हणजे आमचं नाही, मैत्रिणीच्या पाहुण्यांचं घर आहे. आम्ही कोकटनूरला आलो की नाही अगोदर या घरामध्ये येतो आणि आपल्या पिशव्या वगैरे इथं ठेवून काय नाही जेवण वगैरे साहित्य आणलं असं सोबत तर इथं ठेवतो आहे आम्ही. आणि यात्रा वगैरे करून आलो की आम्ही इथं जेवायला येतो आहे. तर हे झाड उगा अगोदर खूप मोठं वाटायचं, इथं सावलीवर भरपूर पडायची, आम्ही इथं जेवायचो. पण आता जरा वेगळं झालं इथं सगळं वातावरण, पहिल्यासारखं राहिलं नाही आता. आम्ही पण बऱ्याच वर्ष, मला वाटते मी आता एक 7-8 वर्षाच्या मागं आली होती, त्यानंतर आता आल्या बघा यात्रेला कोकटनूरच्या. योगायोग घडला, असंच आपलं यायचं, आलो. येल्लूआई बोलून घेतली, असं म्हणजे काही यायचं प्लॅन नव्हता आमचं. चला तर तुम्हाला मी आतून घर दाखवते कसं आहे. तर इथं बघा देवाचं नैवेद्य वगैरे आणलेत, काकू वगैरे, मम्मी पण इकडे आणले. तर बघा इकडे परडी भरायला साहित्य घ्यायला, नैवेद्य सोबत परडी पण भरायचं असते ना यल्लमाईचं. तर बघा काकीने इकडे शेंगदाण्याच्या पोळ्या, भात, कडबू, मेथीची भाजी, चाळगी धाकड. बघा आमच्या आवांना गाडी चालवून कंटाळा आल्या बघा पाठ टेकले लगेचच. कुठं तरी बेड भेटला का नाही त्यांना लगेच पाठच टेकायचं असते. तर मंडळी आम्ही आलेलो कोकटनूर यल्लमाईच्या दर्शनासोबत यात्रेला देखील. मला वाटतंय मैत्रिणींनो, माझं लग्न झाल्यापासून मी दुसऱ्यांदा येते कोकटनूरला. तर कोकटनूर हे गाव बघा कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा अथणी तालुक्यामध्ये आहे. तर हे मंदिर बघा कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे इथे भाविकांची भरपूर गर्दी होते. तुम्ही बघू शकता, आम्ही यात्रा संपताना गेलो, यात्रेच्या सुरुवातीला पण गेलो नाही, मध्ये पण गेलो नाही, यात्रा संपताना गेलोय, तरी पण तुम्ही इथे भाविकांची गर्दी बघू शकता किती आहे. तर मंडळी कोकटनूर यल्लमाईच्या यात्रेत बघा पोलीस संरक्षण पण खूप असते, का तर या यात्रेमध्ये आपल्या चोरीचं प्रमाण एक भरपूर असते. दरवर्षी इकडे सूचना केंद्र पण चालू होतं, तर तिकडे सूचना फक्त एकच दिली जात होती की महिलांनी आपल्या अंगावरील दागिने जपा. देवाच्या दर्शनापेक्षा पण जास्त आजकाल सोनं सांभाळणं खूप गरजेचं झालंय बघा. सोनं तर झालं 1 लाख, 1.25 लाख झालं, 1.5 लाख पण होईल आता. त्यामुळे त्या माणसानं फक्त महिलांना एकच संदेश द्यायचा होता की आपापल्या अंगावरील दागिना आपण जपून ठेवा आणि मग दर्शनाला जावा. मी ना लग्ना अगोदर कोकटनूर यल्लमाईच्या यात्रेला बघा दरवर्षी जायची. कधी मम्मी सोबत जायची, तर कधी आजी सोबत जायची, तर कधी आपल्या गल्लीतल्या लोकांसोबत. म्हणजे आम्ही दरवर्षी यात्रेला जायचोच. फक्त माझं लग्न झाल्यापासून बघा मी फक्त 2 वेळा, एकदाच गेले आणि आता हे दुसऱ्यांदा गेले. ಅಂತೆ ಎಲ್ಲರೂ ಸಾಲಾಗಿ ನಿಂತು ಶಾಂತಿ ನಿದರ್ಶನ ಪಡಬೇಕು. ನಮ್ಮಂತೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಇವರಿಬ್ಬರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡಲು ಸಹಕರಿಸಬೇಕಾಗಿ ನಿಂತು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದಿರುವ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ तर बघा ना, यावर्षी देखील आम्ही काही असं ठरवून वगैरे आलो नव्हतो. आमच्या आहोंचं काम होतं अथणीमध्ये, तर जाताना माझं माहेर लागतं बिळूर. तर हे म्हणले चल सोडतो बिळूरमध्ये आणि माझं काम मी करून घेतो आणि येताना तुला घेऊन येतो. तर असं काही झालंच नाही. यांचं काम तर बाजूलाच,
आम्ही गेलतो फक्त यांच्या कामासाठी, पण झालं वेगळंच. तिथं गेल्यावर आमची मम्मी म्हणली आम्ही पण जाणार आहे कोकटनूरला आई यल्लमाच्या दर्शनाला, तर तुम्ही तुमचं काम करून घ्या आत्नीमध्ये आणि तुमचं काम झालं की आपण जाऊया म्हणली कोकटनूरला. तर कुठलं यांचं काम तर राहिलं बाजूलाच. आम्ही बिळूरमधून गाडी स्टार्ट केलं तर डायरेक्ट कोकटनूरमध्ये जाऊन थांबलो. तर म्हणतात ना, देवदर्शन देखील आपल्या प्लॅनने होत नसतो, तो योग देखील तो परमात्माच घडवून आणत असतो. तर मी ना म्हणलं होतं बघा, यात्रेतले 1-2-4 व्हिडिओ शूट करून आणा, म्हणजे तेवढंच आपलं ब्लॉग पण होईल. तर आमचे बघा भलतेच व्हिडिओ शूट करून आणलेत, बघा तुम्ही पुढे. तर इकडे बघा आमचं देवीचं दर्शन पण झालं होतं. काकू आणि मम्मी प्रडी पण भरल्या होत्या. सगळं आमचं आवरल्यानंतर आम्ही मस्तपैकी घरातून बाजरीच्या भाकरी, भात, आमटी, सुकी भाजी सगळं काही आणलं होतं. सुरुवातीला तुम्हाला दाखवलं ना ते घर, त्या घरामध्ये बसून मी मस्तपैकी जेवण वगैरे केलो. का तर त्या घरामध्ये जेवणाची एक आशा होती माझी, जुनी आमची आठवण होती, म्हणून तिथेच मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आणि इथं आपलं गार यात्रेमध्ये थोडंसं कलिंगड वगैरे खाल्लो. आणि आता आम्हाला निघायचं होतं बघा बिळूरला. कचऱ्यांना सगळ्याला बिळूरमध्ये सोडून आम्हाला जायचं होतं परत जतला. तर आम्ही कोकटनूरमधून बिळूरला आलो आणि बहीण, मम्मी, काकीला सोडलो. परत आम्ही निघालो बघा जतला. तर आम्ही फायनली आता पोहोचलो जतमध्ये. तर जतमध्ये पोचताच आम्हाला दर्शन झालं जतमधल्या आई यल्लमाचं यात्रा. काल बघा या पाळण्यात बसले होते, पाण्याकडच्या पाळण्यात.